गरीब असो की श्रीमंत सगळ्यांना ही रेसिपी आवडतेच. त्यासाठी रात्रभर तांदूळ भिजत घातला होता. आता 1 ग्लास तांदूळ भिजत घातला, त्याच ग्लासाने 5 ग्लास पाणी मोजून घेतलेलं आहे. एका ग्लासासाठी 5 ग्लास परफेक्ट हे मेजरमेंट आहे. चवीनुसार मीठ, ओवा, भरपूर तीळ, कुटलेली लाल मिरची आणि अर्धा चम्मच खायचा सोडा टाकला. या जागी पापड खार टाकला ना तरी चालेल. भिजवलेले तांदूळ टाकले. आता कुकरला बारीक ते मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता याला खरं खरं हटवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव झालेलं असलं पाहिजे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. या जागी पालक, मेथी काही टाकलं ना तरी चालेल. आता थोडं थंड होऊ द्यायचं. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता हे परफेक्ट आहे. पॉलिथिनवर छोटे छोटे गोळे टाकायचे, दुसरी पॉलिथिन त्यावर ठेवायची, प्लेटनं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे. अजिबात मेन कापडाला चिटकत नाही. एका दिवसाच्या कडक उन्हामध्ये वाळून तयारसुद्धा झालेत आणि लगेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर पाहू शकता साईजला मस्त असे हे फुललेले आहे. दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर आहेत. खरंच हे राजस्थानी खिचे बनवायलाही सोपे आहे, चवीलाही एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच बनवले, पण मला ही रेसिपी खरंच प्रचंड अशी आवडलेली आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुमचा विश्वासच बसणार नाही की हा पापड बनवायला एवढा सोपा आहे. साईजला म्हणसाल तर 3 पट फुलला आणि चवीला म्हणसाल तर एक नंबर आहे. बनवायलाही तितकाच सोपा आहे. मिक्सरचं भांडं घेतलं, पाऊण वाटी रवा टाकून घेतला. जाड बारीक कोणचाही घेऊ शकता. आता खरं सांगणार आहे, गव्हाचं पीठ वापरलं नाही. 2 चमचे मैदा टाकून घेतला. पाऊण वाटीच पाणी टाकलं, एकदम बारीक असं फिरवून घेतलं. आता मिक्सरच्याच भांड्याला वेळेस अगदी थोडं पाणी घातलं. चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ओवा टाकला, मिक्स केलं. बॅटर थोडं घट्ट वाटत होतं, तर अजून 1 घोट पाणी त्यामध्ये टाकून घेतलं. छान असं मिक्स करायचं. हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता प्लेट लहान मोठी कोणची घ्या, त्याला तेल लावण्याचीही आवश्यकता नाही. थंडगार पाणी घेतलं, पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. प्लेटमध्ये अर्धी पळी बॅटर टाकलं ना अशा पद्धतीने पसरवलं. कढईत ठेवायचं आणि फक्त 30 सेकंद वाफवून घ्यायचं. 1.5 सेकंदामध्ये पापड तयारच होता. तोपर्यंत दुसरी प्लेट करून घ्यायची. हे पहा थंडगार पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आणि प्लेट थंड झाल्यानंतर एकीकडची कडा काढायची आणि पाण्यामध्येच अलगद असा पापड काढून घ्यायचा. अजिबात चिटकत नाही, फाटत नाही, एकदम सरळ असा पापड निघते. हे पहा एकीला दोघीजणी जर सोबती असतील ना, खूपच झटपट असे हे पापड बनवून तयार होते. आणि 1 वाटी रव्यापासून जवळपास 10-15 पापड सहज बनते. आता तुम्ही याला उन्हात वाळवा, सावलीत वाळवा, कशातही वाळवा. मी एक सकाळी पापड बनवला, उन्हात ठेवला आणि संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेला आहे. तर साईजला पाहू शकता 3 पट फुललेला आहे. अजिबात आपण यामध्ये पापड खार सोडा कशाचाही वापर केलेला नाही आणि एकदम मस्त पांढरे असे हे पापड झालेले आहेत. आणि चवीला म्हणसाल खरंच एक नंबर असे हे पापड लागते. आवाजी आहे का, एकदम खुसखुशीत झाले. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पापड बनवले मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. माझी पद्धत कशी वाटली तेही सांगा. 5 किंवा 10 मिनिटांमध्ये खूप सारे पळी पापड बटाट्याचे बनवून तयार होते. त्यासाठी उकडलेले बटाटे घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये गरम पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल. चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची, जिरं टाकायचं. छान असं मिक्स करायचं. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरीही चालेल. त्यानंतर मेन कापडावर अशा पद्धतीने जाडसरच पापड टाकून घ्यायचे. वाळल्यानंतर एकदम काचेसारखे बनवून तयार होते. हे पहा अशा पद्धतीने. आता या ठिकाणी तुम्ही फॅनच्या हवेखालीही वाळू शकता. उन्हामध्ये वाळवले तर फारच चांगलं, खूप झटपट वाळून तयार होते. आणि उलटपुलट करून मस्त असे तळून घ्यायचे आहेत. आता साईजला तर जास्त फुलणार नाहीत, मात्र चवीला मात्र म्हणसाल ना एक नंबर असेही लागते. अगदी कमी वेळामध्ये खूप सारे पळी पापड बनवून तयार होते. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुम्हालाही साबुदाणा पापड किचकट वाटतो का, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. भिजवलेला 4 वाटी साबुदाणा घ्यायचा. जसा उसळीसाठी भिजवतो ना तशाच पद्धतीने भिजवायचा. त्यामध्ये 5 वाटी पाणी उकळी आलेलं टाकून द्यायचं. अर्धी 1 वाटी पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. 1 तासासाठी झाकण ठेवून द्यायचं. 1 तासानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि एकदम बारीक असं फिरवायचं. फिरवताना बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर अजून थोडं पाणी गरम करून त्यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ टाकलं. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. त्यानंतर 1 ते 2 मिनिटापर्यंत लगातार फिरून घ्यायचं, म्हणजे बॅटर छान असं सैलसर होईल आणि थोडी चकाकी पण येईल. 1 पळी टाकायचं, हलकंसं पसरून घ्यायचं. आत्ता जरी जाड वाटले तरी वाळल्यानंतर एकदम काचेसारखे हे पापड तयार होते. फॅनच्या हवेखाली वाळू शकता आणि उन्हामध्ये सुद्धा तुम्ही वाळून घेऊ शकता. तळल्यानंतर पाहू शकता साईजला मस्त असे फुललेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत.
कोणताही चीक न करता न शिजवता खूपच झटपट असा हा साबुदाणा पापड बनवून तयार होते. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. त्यासाठी 2 वाटी भगर स्वच्छ धुवून घेतला. अर्धी वाटी साबुदाणा मिक्सरमधून फिरून तो घातला. 2 कच्च्या बटाट्याचा खीस या ठिकाणी घालायचा. आता ज्या वाटीने भगर मोजला ना त्याच वाटीने एकूण 7 वाटी पाणी यामध्ये घालायचं. 2 वाटी भगर असेल ना तर 7 वाटी पाणी परफेक्ट असं मेजरमेंट आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, जिरं टाकायचं, कुटलेली लाल मिरची टाकायची. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. आता या कुकरमधून दुसऱ्या कुकरमध्ये टाकून घेतलं, थोडं मोठ्या कुकरमध्ये, म्हणजे छान असं मोकळं शिजेल. आता कुकरला 3 शिट्ट्या हे काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये शिजून तयारच होते. हे पहा छान असं शिजलेलं आहे. आता याला लगातार फिरवायचं, म्हणजे थोडं थंड झाल्यानंतर थोडं घट्ट होईल. हे पहा छान थंड झालेलं आहे थोडं, आणि थोडं घट्टसरसुद्धा आलेलं आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर पॉलिथिनमध्ये भरून घ्यायचं. दुधाच्या पिशवीत, मिठाच्या पिशवीत, कशातही भरलं तरी चालेल. मेन कापडावर छान अशा लांब लांब काड्या याच्या टाकून दिलेल्या आहेत. आता तुम्ही हव्या त्या आकारानं बनवू शकता, पण मला ही पद्धत सगळ्यात सोपी वाटते. आता कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस हे वाळून घ्यायचे आहेत. आता वाळून तयार झाल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत. आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला हे तळूनसुद्धा दाखवते. तर तळताना तेल छान असं गरम होऊ द्यायचं. गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे. तर साईजला दुप्पट तिप्पट असे हे फुललेले आहेत. आता बनवायला पद्धत खरंच सोपी आहे. ना साबुदाणा भिजवायचा, ना भगर भिजवायची, ना आलू उकडून घ्यायचा आहे. काहीही न करता कुकरमध्ये टाकून द्यायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता त्यावर आपल्या आवडीचे मसाले फिरवायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी हे उपवासाचे मुरकूस तयार झालेले आहेत. चवीला 1 नंबर झाले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. फेब्रुवारी महिना लागला आणि वाळवण बनवायची सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात प्रथम मी पापड बनवणार आहे. तर 1 छोटा ग्लास घेतला, त्या छोट्या ग्लासाने 1 ग्लास रवा मोजून घेतला आणि त्याच ग्लासाने 9 ग्लास त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. 1 ग्लास रवा असेल ना तर 9 ग्लास पाणी परफेक्ट मेजरमेंट आहे. पाणी नॉर्मलच घ्यायचं आहे आणि रवासुद्धा जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. आता घरात मेथी होती तर मेथी या ठिकाणी बारीक अशी चिरून टाकली. मेथीमुळे चवसुद्धा खूप मस्त लागते. जर मेथी आवडत नसेल तर पालक, कढीपत्ता, कस्तुरी मेथी काहीही टाकलं तरीही चालेल. 5 मिनटं फुल गॅसवर ठेवायचं. फुल गॅसवर एकदम उकळी आल्यानंतर 15 मिनटं बारीक गॅसवर हे शिजत ठेवायचं आहे. पण शिजताना लगातार याला फिरवत राहायचं. हे पहा इथपर्यंत झाल्यानंतर हे शिजून तयार आहे. त्यानंतर त्यामध्ये ओवा टाकला, कुटलेली लाल मिरची टाकली आणि जिरं टाकून घेतलं आणि अर्धा चम्मचच खायचा सोडा टाकला. जर पापडखार असेल ना घरात तर सोड्याच्या ऐवजी पापडखार टाका. छान मिक्स केलं, गॅस बंद केला, थोडं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मेन कापडावर 1-1 पळी टाकून घ्यायचं आणि हलकंसं पसरायचं. जरी आत्ता जाड वाटले तरी वाळल्यानंतर एकदम काचेसारखे असे हे पापड बनवून तयार होते. तर हे पहा छान उन्हामध्ये वाळवले. 2 दिवस लागले याला वाळवण्यासाठी. नंतर तेलामध्ये लगेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवले आहेत. तर साईजला मस्त छान दुप्पट असे हे फुललेले आहेत आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर असे हे लागते. तर खाणारे सगळेच विचारतील की कशापासून हे पापड तुम्ही बनवलेले आहेत. ते खिचडीसोबत कशाही सोबत खा, अप्रतिम असे हे लागते. तर पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बटाट्याचा हा पापड करायची पद्धत खरंच खूप सोपी आहे. 1 किलो बटाटे सालं काढून उकडून खिसून घेतले. त्यामध्ये अर्धी वाटी मिक्सरमधून साबुदाणा फिरवला, ते पीठ त्यामध्ये टाकलं. चवीनुसार मीठ, जिरं आणि कुटलेली लाल मिरची टाकली. जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल. पाणी घेतलं थोडंसं, पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ छान असं चुरून घेतलं. कोणताही पापड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पापडाला अजिबात तेल लावू नका, कारण ते 1 महिन्यापर्यंत जास्त दिवस टिकणार नाही. त्याचा कुमट असा वास येईल. त्यासाठी यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं पॉलिथिनवर आणि पापड बनवून घ्यायचे. अजिबात हाताला चिटकत नाही, नाही पॉलिथिनला चिटकते. उन्हामध्ये वाळून घेतले, 1 दिवसामध्ये वाळून तयार झाले आणि लगेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेले आहेत. साईजला पाहू शकता छान असे फुललेले आहेत. अजून जास्त जुना जर पापड झाला ना, 5-6 महिने घरात राहिला ना तर छान असा साईजला डबल तिब्बल असा हा फुलते. पण चवीला म्हणसाल ना 1 नंबर आहे. कुणीही सहज बनवेल इतकी सोपी पद्धत आहे पापड बनवायची. पण माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही घरात एकटे आहात का, तर हा पापड खास तुमच्यासाठी. कुकरमध्ये 5 वाट्या पाणी टाकून घेतलं, अर्धा चम्मच मीठ, पाव चम्मच खायचा सोडा, तीळ, ओवा, जिरं, कुटलेली लाल मिरची टाकली, मिक्स केलं. 1 वाटी रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, तो त्यामध्ये घातला. तांदूळ भिजवण्याचीही आवश्यकता नाही.
कुकरचं झाकण लावलं आणि एक शिट्टी बारीक गॅसवर काढून घ्यायची. बारीक गॅसवर काढल्यामुळे आरामशीरही शिजेल आणि उतूसुद्धा जाणार नाही. अशा पद्धतीने शिजल्यानंतर छान त्याला हटून घ्यायचं. सगळं एकजीव होते. त्यानंतर बारीक चिरलेला पालक घातला. आता पालकाच्या ऐवजी कोथिंबिरी, मेथी जे आवडेल ना ते घाला. थंड होण्यासाठी ठेवून दिलं. थंड झाल्यानंतर हाताला पाण्याचा हात घेतला आणि अशा पद्धतीने गोळा बनवून घेतला. पाणी लावल्यामुळे काय होईल, हाताला अजिबात चिटकणार नाही. तेलाचा वापर करू नका. तेलामुळे जास्त दिवस पापड चांगले राहणार नाहीत, कुमट असा वास येईल. हे पहा, अशा पद्धतीने सगळे पापड हे बनवून घ्यायचे आहेत. आत्ता जरी जाड वाटले तरी वाळल्यानंतर पाहू शकता काचेसारखे पापड तयार झालेले आहेत. आता तांदूळ न भिजवता न मिक्सरमधून काढता खूपच सोपी पद्धत आहे पापड बनवायची. आणि तळल्यानंतरही पहा खूप छान असे फुललेले पण आहेत. आणि चवीला म्हणसाल ना तर एक नंबर असा हा पापड लागते. फक्त तुम्ही एकदा बनवा, वारंवार अशाच पद्धतीने बनवसाल. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हालाही उडद्याचा पापड भारी आवडतो का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. या एका ग्लासाने 5 ग्लास पाणी मोजून घेतलं. 1 चमचा मीठ, अर्धा चम्मच खायचा सोडा, भरपूर तीळ, ओवा, कुटलेली लाल मिरची आणि 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायचे. भिजवायचीही आवश्यकता नाही. आता 4 तास उडदाची डाळ भिजत घातली. त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक फिरवली आणि ती पेस्ट कुकरमध्ये टाकली. 1 वाटी उडदाची डाळ आहे. हिरवी चटणी टाकली. हिरवी कोथिंबिरी, पुदिना, अद्रक त्याची चटणी वाटून टाकायची. आता कुकरला सुरुवातीच्या शिट्टीमध्ये ओतू जाईल, पण गॅस बंद करायचा, थोडं थंड होऊ द्यायचं आणि अजून कुकर लावायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने शिजलेला आहे आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. त्याला खरं हटून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालेलं असलं पाहिजे. तांदळाचा एक कणसुद्धा त्यामध्ये दिसला नाही पाहिजे. थोडं थंड झाल्यानंतर पापड बनवायला घ्यायचे. एक एक पळी टाकायचं, त्यावर मेनकापड ठेवायचं आणि प्लेटनं हलकंसं प्रेस करायचं. लगेच पापड मोठा होतो. अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. पाण्याचा वापर केला ना तरीही चालेल. आणि फॅनच्या हवेखाली वाळून तयार होते. उन्हात वाळवायचीही आवश्यकता नाही. तर एका ग्लासापासून एवढे सारे पापड तयार झालेले आहेत. आणि तळल्यानंतर तर पहा छान असे फुललेले पण आहेत. दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा एक नंबर असे हे पापड लागतात. आता मी यापूर्वी हे उडदाचे पापड बनवले नव्हते, पण पहिल्यांदाच बनवले. पण चव मात्र म्हणसाल ना तर अप्रतिम आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला तुम्ही विसरू नका.